विश्वकर्मा योजनेची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. देशातील पारंपरिक नागरिकांना आणि कारागिरांना आर्थिकदृष्ट्या मंजूर बनवण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. ज्या घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी केली आहे. या योजनेचे विश्वकर्मा समुदायातील कारागिरी आणि नागरिकांना लाभ दिले जातात. जर तुम्हीही विश्वकर्मा समुदायाच्या जातीचे असतील तर तुम्हालाही या योजनेचा नक्कीच माहिती असावी, कारण ही योजना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी पण तुम्ही रोजगारीचे योग्य, जेणेकरून तुम्हाला याशिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे खर्च करणे लागणार नाही. म्हणजेच या योजनेचे फायदे तुम्हाला मोफत दिले जातील. आम्ही तुम्हाला सांगतो की प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सरकारकडून पात्र करणारी आणि कारागिरी योग्य परवानगी दिली जातील. जर तुम्हीही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही या योजनेतील सहजपणे समजून होऊ शकतील आणि योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे आपल्या देशातील 18हून अधिक देशांमधील विश्वकर्मा समुदायाच्या कामगारांना लाभ दिला जात आहे आणि पर्सनली दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कामगिरी आणि नागरिकांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल, ज्याच्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे विहित पात्र असणे आवश्यक आहे. याबद्दल आपण लिखित पुढे जाणून घेणार आहोत. आपण सर्व सांगूया की PM विश्वकर्मा योजना शुभ्र लघु आणि यामध्ये उद्योग मंत्रालयाद्वारे चालवलेली जाणारी, ज्याच्यासाठी केंद्र सरकारने 13,000 कोटी रुपयांची बचत ठेवली आहे, निश्चित केली आहे, जेणेकरून योजनेचा फायदा सर्व पात्र कारागिरीपर्यंत पोहोचू शकतील. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्याच्या आणि यशस्वी होणाऱ्या सर्वांना 15,000 रुपयांची आर्थिक रक्कम दिली जाईल. ही संबंधित कागदपत्रे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत. सर्वप्रथम, अर्जाचा हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 किंवा त्याच्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे सर्वांकडे आवश्यक कागदपत्रे आणि तुमच्या स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्ज विश्वकर्मा समुदायाचे असले पाहिजेत. चला जाणून घेऊया विश्वकर्मा योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे. BPL कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पत्त्यांचा पुरावा, बँक पासबुक, आधार कार्ड, ओळखपत्र हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.